नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. आजचा दिवस तिसरा. काल रात्री आम्ही आलो जम्मूमध्ये 2 वाजेपर्यंत आलो. आता परत सकाळचे 4 वाजता चालल्या, कारण की आमची सकाळचे परत निघतच होता. ट्रेन जरा लेट झाली, त्याच्यामुळे जरा आमचं वांदू झाली. झोपलो बी नाही, हल्ली बी झोप लागले म्हणून असं झालेलं. आता सगळ्यांचं सामान पोचवी घेतले. एकाला चांगली मदत करायला तर त्यांनी कमीत कमी 3 बॅग नेले ना आमचं. ना आता चालूच आहे. जो इथं एक बॅग आहे ना, वर्षा खांद्यावर एक बॅग आहे. इथं एक दुकान बी आहे. ह्यो अख्खी रात चालू होता डायरेक्ट. निडा घालते गटार आहे. या ते माहित कुठं तर भेटतं तुम्हाला गार्डन बसल्यावर. तर ही आमची बस NK गुप्ता, ही बस आमची. एजंट बसून आता आम्ही चाललो. नाही अशी बस आतमध्ये कुठली ही वाली ना आई, ही वाली ना. आता बस रेडी. तिथं ड्रायव्हर बी बसले नाही तर ही अशी सगळी बसले नाही तर. ना आता बघू बसमध्ये जर झोपू करायला तर जरा शिकवून जेवढं जसं भेटेल तसा. ठीक आहे, भेटलं तुम्हाला थोड्या वेळा.
हे पण होतं माझे जम्मूचं यो बसमध्ये ना, जम्मूची बसमधली झोप ना. आता आम्हाला नाश्ता झाले पोहा, सगळ्यांना भेटले पोहा. आणि असं बाहेर हल्ली वाटतं ट्रॅफिक लागलं पुढं, म्हणून गाडी थांबली आमची. चला भेटता पोहा खाल्यावर. आता आमची गाडी थांबली इथे जरा पेट्रोल पंप गाडी म्हणजे सुलतला थांबले. गाडी अशी मस्त आतमध्ये पेट्रोल भरी घेतले. इथं बाथरूमला पण जेणे बरीच लोक आले. पेट्रोल पंप भारी सजून ठेवले तरी. बोला कोणला पाहिजे ते इथूनशा जेवण येतो पेट्रोल तिकडे. 104 रुपये. हां किती? 104. आपल्या इथं महाग. आमच्या इथं 111. आमच्या इथं 111. 11 भिवंडी साईड आमच्या इथे. आमच्याकडे 111. डिझेल 93 हो का? NK गुप्ता ही आमची बस. जो काही असा समोरचा लूक. एक मिनिट. अशी दिसतं बस आमची समोर. बाजूने अशी इथं लेन बरीच लोक आहेत. इथे ही महिंद्राची गाडी उभी आहे. अजून बरेच टुरिस्ट लोक येतात हल्ली. तेव्हा म्हणजे केव्हा कशाचा व्हिडिओ बी नको बनवून झाली तरी आता भेटला टाइम तो जरा बनवला. तसं झोप वाटते ना की मन करून झोपू एकदम. तर भेटता बस भरल्या परत आम्ही आलो बसमध्ये. सगळी आले मागो बसल्या सगळी. आता आम्ही आई आता कुठं चाललो आपण? श्रीनगरला. कुठं? श्रीनगर. आता आम्ही चालले श्रीनगरला. जायला वस्ती आहे श्रीनगरला, नाईट स्टे. आणि दुसऱ्या दिवशी उठून मग बालतालला. नाही बालताल बेस कॅम्प. इथून मग तिसऱ्या दिवशी मग चालत जायचं सकाळी. म्हणजे टोटल 3 दिवसाचं जे आहे 3-4 दिवस. 4 दिवसाचा डायरेक्ट कम्प्लीट आमचं याद झाले. मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाला. आम्हाला इथं म्हातारी भेटले. एक नाही अजून बरंच आहे. यो इथं एकला. अरे डायरेक्ट खालती उडी टेकली रे. म्हातारी असतो. हा अजून आहे वाटतं पुरं. येताना मधून दिसतात ना. इथूनचा व्ह्यू पण भारी आहे. जर कोणी नाही आला तर यायला पाहिजे. इथं त्याने
किती भारी मजा येते. आमचा आता पक्का टाइम झाला, पण कमी 1-8 घंटा 1-1.5 घंटा झाला. मी तेव्हापासून व्लॉगिंग नाही गेली. हे बघा लँडस्लाईड. बाबा एवढी मोठी दगड वरचा एकदम सिद्धा आलेले आलते. हे वायरिंगचा का आले. तर अजूनपर्यंत आमचे डेस्टिनेशन आली नाही. अजून चालतच चालले. बाबा दगडावर बकरी आणले शहराला. वरते टावर सगळे इथे दगडात ना याजन दगडाजन जास्ती करून मोठ आणली आणि ती विवरते ती. डायरेक्ट पोचल्यावर भेटा तुम्हाला, कारण की रोडावर जास्ती काही हे नाही. बघीन मधीन जर काही असं चांगला तर 1-2 शॉर्ट जाईन त्याचं मस्त भेटता मग तुम्हाला डायरेक्ट डेस्टिनेशनवर. आमची गाडी जेवायला थांबले ना इथं डाव्यावर, म्हणजे डाव्याच्या इथं थांबले आमची गाडी. इथं मोबाईलचं दुकान आहे. हा शिम घेतात शिम घेतल्या भेटता. असं सगळं कॅम्प पण इथं अमरनाथच्या यात्रेसाठी. हो पेट्रोल पंप तुमचं बारकन पण बघा. बरंच बस पण आहे ना इथं. सेमच उगारली नाही. मग आता बघता आम्ही पुढे तिथं थांबवा. तिथं बघता आता उघडला तर ठीक. तिथं मग वाट लागेल. अजून आपण पोचलोच नाही ना तिथं. अजून मला तर 2-3 तास लागतात. अजून तिथं पोहोचायला 2-3 तास लागतील. म्हणजे तो श्रीनगरचा चेक पोस्ट आहे ना, तो 3च्या अगोदर क्रॉस करायला, त्याच्यानंतर आतमध्ये. त्या 3च्या नंतर ते सोडत नाही. कारण की तिथे मग तो श्रीनगर ते बालताल तो एरिया खूप बोलतात ना हाय अलर्ट रिस्की होतं. त्या हिशोबाने बघा हे असं डोंगर मस्त भारी एकदम. इथं आर्मीवाल्यांचा पण कॅम्प आहे. बाबो खतरनाक गाड्या, बुलेट प्रूफ. खालते नदी पण दिसेल का नाही आता माहित नाही, पण नदी पण मी करून बाहेर आलो एकदम भारी. जो हला नाही ना जम्मू काश्मीरला नाही यायला पाहिजे. तुम्ही जागा बघूनच तुम्हाला खुशी होईल. पण एवढी भारी जागा आहे. हा नदी दिसली. पैसे वसूल नुसते जागा बघूनच पैसे वसूल होतील. काय डोंगर आहे ते. यो नदी नदी पण इथं पण वाटतंय जरा पाऊस झाला म्हणून नदीला जरा पकडली झालं इकडं ना. दर टायमाला मिलिटरीवाला असते. सेफ्टीची जास्त चिंता नसेल, पण जिथं आम्ही चालले आता बालकाला आम्हाला तर 2 ते 3 घंटे लागतील, पण आम्हाला 3च्या अगोदर पोहोचायला असं काहीतरी होतं. आता काय होत म्हणजे इथं ट्रक पण पकड थांबले. पेट्रोलचं धन सगळं इंडियन हा सगळं पेट्रोलचं धंदे.
वा 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 वा, काय डोंगर आहे ते, एक नंबर. अगं दादाने ठेवलं ते तेव्हा दादाने विचारलं असेल एक नंबर. तू पटकन विचार ना ग. तिथं जाऊन भारी सीन आहे, अमरनाथला पण भारी सीन असतं. चला भेटता तुम्हाला थोड्या वेळात. आत्ताशी बघला तिथं समोर बघा, दिसेल का नाही माहित नाही. हो बघा, बाबा बाबा रोड बघा करू आहेत सापार का डायरेक्ट तो एकदम असा 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 असा, म्हणजे एका जागेवर 8-9 टन असा डायरेक्ट रोड होतो. नाही इथं खालते घरान शेती पण कशी राहत असलेली आहे का माहिती. सवय झाले, नवीन माणूस येऊन नाही राहू शकत. हे रोड काय रोड आणि ते बाबो, घर पण अशा अशा जागेवर ना बघून आहे आणि वर्ल्ड डायरेक्ट. हा, एक एक सिताऱ्यांच्या अर्थ चमकताना दिसतील लांबशात. यो यो इथं पण आता याला रोड कुठं काही कुठं काहीच समजे नाही. कुठचा जाताना कोणला माहित ना. रोड असेल तरी इथं सरकला का खपला ना डायरेक्ट. 1 2 3 4 5 त्याच्यान बी प्रत्येकाला रूमन. नाही लँडस्लाईड झाली इथं मोठीवाली, कवडी मोठी आहे ती ही वाली लँडस्लाईड बघा. वरची माती खालती येऊन येऊन खालती जमा झाली. वरची माती खालती येऊन येऊन ती खालती जमा झाली. इथं पण लँडस्लाईड झाली. दिसेल का नाही काय नाही दिसत नाही. या घरवाल्यांना लाईट बी तर कशी पोचवले तर, हा पण कशी पोचवले तर कोणाला माहित. ही बघा बाबा बाबा हो, ही सगळ्यात मोठी लँडस्लाईड. नाही झाड पण बघा वेगवेगळे आहे तुझं. तर आज मी पहिल्यांदा बघला इंग्लिशवाला लिंबाचा झाड. इंग्लिशवाला होता तो. पुढं भोगदा पण आपल्याला तो मॅनमेड वाला. ही नदी अजून संपत नाही का बस चालूच होती. नाही रेती टाकून टाकून यावी बनवले डंपरवाले. गेलं ते डोंगरच खपत नाही. एक डोंगर खपला का दुसरा, एक डोंगर खपला का दुसरा. हो आता कपल.
नाही चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे लँडस्लाईड होऊन म्हणजे 90% बंद झालं तरी आहे चालू 90% बंद झालंय फक्त जरासं आहे ती? ते कोपऱ्याला. ती पूर्ण बंद झाली असती ना तर नदीने ती खोललीच असते बाबो. हो ना यो 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 इथे एक रस्ता बघा पायऱ्यांचा पहिला पायऱ्यांचा रस्ता भेटला तो उतरताना चढताना आपली डायरेक्ट वाट लागेल झापसा झाले त्या आता आम्ही जा बघ देन औषध घरा जाताना भेटल ना तो मोठावाला तो बराच मोठा पण मोठावाला 40ची स्पीड लिमिट हा अगोदर भोगत्यांची पक्की मजा होती आता नाही जास्त नीरव असतात तर 100% यागे लागतात चेकायला लागतात येऊ येऊ कवा तर नीरवचा बरोबर बी येऊ खाली जम्मू काश्मीरच करायला येऊ चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आम्ही चेकपोस्टवर थांबले आहोत चेकपोस्टवर जरा थांबल्यावरच म्हणजे गाडी आमची कवा निघणार आहे बोलताना अर्धा 1 घंटा तरी लागेल ना हा काय व्ह्यूज आहे ना कसं झालंय तर बसमध्ये ना गरम वाटतंय ना बाहेर आलो ना त्याला थंडावा वाटतं एकदम पहिल्यांदा जम्मू काश्मीर मजा पण तेवढी आहे हा त्यावेळी काय माहिती त्यावेळी परत चालले वाटतं त्यावेळी परत चालले त्यांना आर्मीवाला पाठवत असतील ना परत ना गाड्या येत जाताना जर परमिशन भेटली तर थांबाचा नाही भेटली तर निघायचं ना हा 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 काय डोंगर आहे ते काय डोंगर आहे ते एक नंबर ना इथं बरेच जागे भारी घर पण आहे ये दादा सवी ट्रेन मध्ये होतं तेच नवी मुंबईकर येस दादा आपल्या माझ्याबरोबर म्हणजे ट्रेन मध्ये होतं मग येस दादा सवी भेटले ना मस्त जागा वाटते मस्त एकदम बसचा ना बाहेरचा टेम्परेचरच वेगळा डायरेक्ट बसमध्ये बसलो ना का लगेच गरम गरम वाटतंय बाहेर निघलो एकदम थंडावा होतं एकदमच थंडावा इन्स्टंट थंडावा म्हणून बोलताना का गोल्या जेवण आलं पाहिजे कारण की इथं म्हणजे डायरेक्ट अख्खी जागाच या होतं डायरेक्ट अख्खा बदलतो वा 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 काय व्ह्यूज आहे काय व्ह्यूज आहे फोनवर काही नीट दिसणार नाही खास नाही दिसणार पण खरोखर मध्ये जी लोक खरोखर मध्ये येतात त्यांना माहिती आहे की ही जागा कशी दिसते चला मग बघता बस चालू झाल्यावर भेटता तुम्हाला तर ना आता इथं पोचल्यावर मी त्यावेळी आर्मीवाले सांगले पुढे जायला आराम करायला म्हणजे जरा थांबायला सांगले तिथं पुढं बेस कॅम्प असेल इथंच पुढं मग तिथं थांबायला सांगले हमें कश्मीर जा रहे हैं वही बोल इथं पुढे जरा हनुमत जागा नाही तर पुढे टोल नाका पण आहे
मला एक व्हिडिओ आली काही पण करा, मम्मी पप्पांना सत्वा क करायचं ते करा, पण त्यांना सांगा का तुम्हाला जाऊन दे बाहेर. ती गोष्ट खरी आहे, खरी आहे. फिरायची मजा आहे ना, ती वेगळीच मजा. फिरायची म्हणजे फिलिंगच वेगळी आहे. चला भेटता तुम्हाला थोड्या वेळात, कमीत केवढा टाइम लागला आता ते. यो आम्ही पोचलो बेस कॅम्पवर. यो इथं असा यो पहिला बेस कॅम्प. नाही ती तिकडं पुरं चालले चालत चालत. फटाफट जरा जायला लागेल चालत. आता कवा निघताना ते कोणाला माहित. आर्मीवाला बोलत होतं की बस निघल, जेव्हा निघल तेव्हा फोन येईल आम्हाला. माझ्याच फोन होईल, कारण की माझ्या जवळच आहे ना त्यावर. तर म्हणजे बेस कॅम्प बसायला इथं कसं पंखन ना, बसमध्ये पंखन, पण तो लावणार नाही. मग गरमीनं थांबापेक्षा इथं थांबा आर्मी बोललो. हा एक नंबर आहे. इथं RFID कार्ड भेट सगळा भेटेल मला असं वाटतं. बराच काही नाही हो इथं असं. आता आम्ही म्हणजे आम्ही लंगरमध्ये आम्हीच पकडा, कारण की आई सवय दिली. आणि तिथं लंगरमध्ये इथं आमचं बेड आमचंच आहे. येवलं साईडचं बेड, येवलं बेड आमचं. तिथं पण बरीच लोक झोपले. माझ्या येऊ इथं आली पॉवर बँक चार्जिंगला लावले. म्हणजे पॉवर बँकने पक्का साथ दिला बाबा. पॉवर बँकच्या मुलं इथं नेट ब्लॉक करायला भेटतं असं झालं ना. हल्ली बरेच लोक जेवायला पण जातात. मी जाणून बोलून थांबलो मागं, कारण की म्हणजे बघायला लागतं ना कोणी या घेतला म्हणून थांबल्या. मग भेटता थोड्या वेळानं तुम्हाला, कारण की आता इथं आतमध्ये दाखवत आहे का तरी हां बघू आता काय येतं. येत नाही तर एक तर बघू. इथं आमची वस्ती असली तर बघायला लागेल. वस्ती असली तर एवढं इथं थांबेल, मग नसली तर कंटिन्यू. मी येतो जरा बाहेर येतो तर ये बघा. ज्यांना म्हणजे सीट नाही भेटलं ना, म्हणजे गाद्या नाही भेटल्या आतमध्ये, तर त्यांना असं बाहेर झोपायला लागतं. अशी हालत झाली डायरेक्ट. काही नाही, पण सकाळच्या परत निघत आहे तर आम्हाला काही टेन्शन नाही. ते बोलतात त्यांना बरं वाटतं म्हणून ते झोपले तिथेच. मी चाललं आता तिथं. म्हणजे ते दादाचं होतं ना जे माझ्याबरोबर ट्रेनमध्ये होतं, ते दादा तिथं म्हणजे आतमध्ये होतं, बाहेरच झोपलेले ते पण ते बोललं त्यांना बरं वाटतं बाहेर. नाही तर बोलवायला होतं आमच्या नव्हती बरं 5-6 लोकांची जागा, पण ते बोललं त्यांना बरं वाटतं म्हणून राहू दे बरं. मग आता काय करते. मग टाईम तर झाले. उद्या डायरेक्ट पुढचा ब्लॉग शॉट करेन. मग भेटता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.